जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद, उघडी डीपी आणि विद्यार्थ्यांच्या अस्ताव्यस्त सायकलींमुळे नागरिक त्रस्त. सिद्धिविनायक अकॅडमी हलवण्याची मागणी. जळगाव जामोद शहरातील पोलीस स्टेशनच्या बाजूने ईदगाह आणि राणी पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर महावितरणची विद्युत डीपी धोकादायक स्थितीत उघडी पडलेली असून दुसरीकडे सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून सदर अकॅडमी तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी जोर धरत आहे. या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या उघड्या विद्युत डीपीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच याच रस्त्यावरून सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याप्रमाणे हे विद्यार्थी आपल्या सायकली रस्त्याच्या कडेला अगदी नाल्याला लागून अस्ताव्यस्तपणे उभ्या करतात. यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखीनच लहान होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होतो. ट्यूशन सुटल्यानंतर किंवा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी रस्त्यावरच घोळका करून उभे राहतात, ज्यामुळे संपूर्ण रस्ता जाम होतो. धक्कादायक बाब म्हणजे काही विद्यार्थी रस्त्यावरील नाल्यातच लघुशंका करतात, ज्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि दुर्गंधी येत आहे. विद्यार्थ्यांच्या या गर्दीमुळे आणि सायकलींच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे ईदगाह व राणी पार्ककडे जाणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, चालणेही कठीण झाले आहे. स्थानिक रहिवाशांना या रोजच्या त्रासामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली चालणारा हा प्रकार थांबवण्यासाठी सिद्धिविनायक अकॅडमी या ठिकाणाहून हलवण्यात यावी आणि धोकादायक डीपीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.